सुद्धा गृहीत धरण्याच्या नादात कधी बदलतात हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे आता मी सईंना गृहीत धरतोय असं म्हणायचंय तुला? अगं त्यांच्यावर इतकं प्रेम केलं, त्यांना प्रत्येक गोष्टीत इतका सपोर्ट केला, इतकं सगळं करून सुद्धा आता शेवटी चूक कोणाची तर माझी. वाव, सिरियसली. देवा, चूक तुझी असं मी म्हणतच नाहीये. तुझ्या हातून मोठी चूक होऊ नये म्हणून हा सगळा आटापिटा सुरू आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही, मैत्री ही मैत्रीच्या जागी असावी. नाही, आणि तू त्या शमिकाला मैत्रीण वगैरे मानतोस रे, पण तिचं तसं नाहीये. मैत्रीच्या नावाखाली ती घरात घुसायचा प्रयत्न करते. प्रॉब्लेम काय माहितीये का आई, तुला शमिकानं सुरुवातीपासून कधी आवडलीच नाही म्हणून तिच्याबद्दल असं सगळं बोलतेस तू. पण एक सांगू, तुझ्या एकटीच्या मताने ती माणूस म्हणून वाईट कधीच होणार नाही. शमिका कशी आहे यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला इतकंच माहितीये की त्या बाईमुळे माझी सून, तुझी बायको दुखावली, आणि ते मला अजिबात मान्य नाहीये. आतापर्यंत सई कधीच कोणाशी वाईट वागली नाही, पण आज मात्र तिचा बाण फुटला. ते काय उगाच? आणि तू तिला समजून घ्यायचं सोडून त्या बॉसचं मन कसं जपायचं ह्या मागे लागलायस. तुला काहीच वाटत नाही देवांश? अरे मग मी काय करू? कुठे कुठे पुरे पडू? मी त्या शमिकाला नाही सांगू शकत ना की यार माझी बायको पॉझिटिव्ह होते, तू प्लीज समजून घे. ती कशाला सईला समजून घेईल? ते काम तुझं आहे. तू तिचा हक्काचा भरोशाचा माणूस आहे. तुझ्यावर भरोसा होता म्हणून ती ते फोटोशूट का काय करायला तयार झाली. नाही तर तिला करायचंच नव्हतं. ती नाहीच म्हणत होती, पण तू तिला गळ घातलीस म्हणून ती तयार झाली. सगळा वेळ दिला तुला, आणि त्या बदल्यात तिला काय मिळालं? हा अपमान. आधी आशा दाखवायची आणि मग अशी फसवणूक करायची. मग दुखवलं नाही जाणार कोणी, आणि तू तिच्याकडून समजून घ्यायची अपेक्षा करतोस. सकाळपासून एकदा तरी बोललास का रे तिच्याशी? देवांश, लग्नाआधी तुझी आणि सईची मैत्री होती ना रे. मग या नव्या मैत्रीसाठी तू तुझी जुनी मैत्रीण विसरू नकोस. माझी खात्री आहे देवा की नवरा म्हणून तू तिचा अपेक्षाभंग नाही करणार. जा, बोल तिच्याशी, समजव तिला. हे भांडण मिटव आता. कळतंय ना?